अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दत्त भक्तांना शुभ गुरुवार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी स्वतः जी काही सेवा केलेली आहे संतान प्राप्तीसाठी ती सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही संतान प्राप्तीसाठी जी सेवा केली होती ती सेवा आम्हाला एकदा सांगा किंवा आमच्यासोबत शेअर करा। तर मी त्या ताईंना सांगितलं होतं की ताई मी नक्कीच ती तुमच्यासोबत सेवा शेअर करेन। तर आज आहे गुरुवार, सो म्हटलं चला आजच ती सेवा आपण शेअर करू। तर बघा, आई होणं हा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो। मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात आणि त्यात कमेंट्स वाचून मला खूप वाईट वाटतं, कारण मी स्वतः त्या दुःखातून किंवा त्या पिरियडमधून गेलेली आहे। ताई आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, तरीही अजून संतान प्राप्ती होत नाही आहे किंवा आमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत। सगळं म्हणजे मिस्टरांचे माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरीसुद्धा मूलबाळ होत नाही आहे। तर अशा ज्यावेळी कमेंट्स येतात त्यावेळी खूप वाईट वाटतं, कारण मी स्वतः त्या दुःखातून गेलेली आहे। ते दुःख काय असतं हे मला माहीत आहे। तर हा क्षण, आई होणं हा क्षण खरंच खूप सुंदर आहे आणि जगातल्या प्रत्येक स्त्रीला तो मिळावा अशी मी महाराजांच्याकडे रोज प्रार्थना करत असते। कारण ते दुःख असताना ते खूप म्हणजे वाईट असतं। आणि तर आज मी जी संतान प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे आणि प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी जी मला सेवा सांगितली होती, 4 वर्ष ज्या बातमीची, आनंदाच्या बातमीची आम्ही दोघंही वाट बघत होतो, माझा परिवार, माझ्या घरातली माणसं सगळी ज्या बातमीसाठी 4 वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत होतो, फक्त स्वामींच्या सेवेमुळे 4 महिन्यातच आम्हाला ती गुड न्यूज मिळाली। आणि हे जे काही चमत्कार घडला ना, फक्त स्वामींच्या सेवेमुळे, स्वामींच्या वरती असलेल्या विश्वासामुळे। तर 4 वर्ष लग्नाला झाली होती माझ्या, पण तरीसुद्धा संतान प्राप्ती होत नव्हती। खूप दवाखाने, तो अनुभव मी तुमच्यासोबत वेगळा नक्कीच शेअर करेन। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या सेवा केल्या आणि गुरुमाऊलींनी मला कोणत्या सेवा दिल्या होत्या आणि त्या मी कशा पद्धतीने केल्या होत्या हे तुमच्यासोबत शेअर करते। तर 4 वर्ष लग्नाला झाली होती तरी पण संतान प्राप्ती म्हणजे संतान प्राप्ती होत नव्हती। तर आम्ही खूप दवाखाने वगैरे केले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाले नव्हता। शेवटी दवाखाने वगैरे बंद केले, खूप कंटाळलो दवाखाने वगैरे करून। पण महाराजांची इच्छा होती की ते सगळं बंद करावं आणि खरंच मी सगळं कंटाळून बंद केलं होतं की आता मला काहीच दवाखाने वगैरे करायचं नाही आहे। माझी महाराजांच्यावरची विश्वास होता ना, तो अढळ होता नाही। मी एक ना एक दिवस हा आनंद महाराज माझ्या झोळीमध्ये टाकणार म्हणजे टाकणार, हा विश्वास माझा दृढ होता। आणि माझे मिस्टरसुद्धा मला सांगायचे की नाही स्वामी आहेत, तू काळजी करू नको, असा धीर मला माझे मिस्टर कायम द्यायचे। तर आम्ही दिंडोरीला गेलो, दिंडोरीला अजूनही आठवतं। आणि ज्या दिवशी दिंडोरीमध्ये म्हणजे ज्या क्षणी दिंडोरीमध्ये आम्ही गेलो ना, तिथून माझ्या आयुष्याला खरंच सांगते एक नवं आणि एक सुंदर वळण लागलं। आयुष्याची खरी सुरुवात तिथून झाली, आयुष्याचं सोनं व्हायला तिथून सुरुवात झाली। आणि आयुष्यामध्ये खूप सुख आलं आणि म्हणजे जे काही दुःख होतं ते दूर होऊन आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या। तर दिंडोरीला गेलो, तिथे 25 ऑगस्ट 2021 मला तारीखही आठवते, वारही आठवतो, बुधवार होता त्या दिवशी। आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो 25 ऑगस्ट 2021 येस। आणि आदल्या दिवशी गेलो, तिथे एक दिवस आम्ही मुक्काम केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि तिथं पारायण वगैरे केलं, आम्ही सेवा केली। आणि त्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो। तर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये माझी जी काही समस्या होती ती माऊलींच्या पुढे मांडली। माऊलींनी मला जी सेवा सांगितली होती घरी येऊन तशीच सेवा मी, आणि आपल्याला सेवा दिल्यानंतर तिथे सेवेकरी दादा ताई असतात, ते आपल्याला सगळं सांगतात व्यवस्थित की ही सेवा किती दिवस करायची, म्हणजे किती दिवस करायची किंवा कशी करायची, त्याचे काय नियम आहेत, सगळं सांगत असतात। तर ती सेवा घरी आल्यानंतर मी आणि तिथूनच ही महाराजांची जी मूर्ती आहे ना, मी तिथूनच दिंडोरीमधून आणली होती। आणि त्यानंतर महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना वगैरे केली। त्याआधी माझ्याकडे महाराजांचा छोटासा फोटो होता, जो अजूनही आहे तिथे। तर फोटो होता, पण मी तिकडे गेल्यानंतर छोटीशी मूर्ती आणली।
प्रतिष्ठापना वगैरे केली आणि माझ्या सेवेला चालू केलं. तर सेवा होती ती आता तुम्हाला सांगते. तर सेवा मला गुरुमाऊलींनी जे नित्यसेवेमधली मला सेवा सांगितली होती. तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे. यामध्ये सगळे स्तोत्र मंत्र असतात आणि मला ही त्यातली पहिली सेवा अशी सांगितली होती की शिवलिंग असतं. म्हणजे शिवलिंगावरती रुद्राध्यायाचा अभिषेक करायचा रोज न चुकता. रोजच्या रोज फक्त मासिक धर्म सुतक विटाळ आलं की स्किप करायची ही सगळ्या सेवा आणि तिथून कंटिन्यू रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. शिवलिंगावरती रुद्राध्यायाचा अभिषेक, त्याचबरोबर पुरुष सुक्ताचा 1 वेळा अभिषेक, म्हणजे पुरुष सुक्त 1 वेळा म्हणायचं आणि अभिषेक करायचा. श्री सुक्ताचा 1 वेळा अभिषेक. ह्या 3 सेवा ज्या आहेत त्या मला शिवलिंगावरती अभिषेक करत करत हे सगळं जे आहे ते स्तोत्रमंत्र म्हणायचे होते. तर रुद्राध्याय अर्थात खूप मोठा आहे, वाचायला जवळजवळ 1-1.5 तास तरी, म्हणजे पहिल्यांदा जे वाचणार आहेत ना त्यांना 1-1.5 तास आरामात लागतो. पण मला वाचून सवय झाली होती. मला फक्त 1.25 तास किंवा हार्डली 1.25 तास नाही, पाऊण तास लागायचा. तर रुद्राध्याय, पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त ह्या 3ही सेवा शिवलिंगावरती अभिषेक करून मला करायला सांगितल्या होत्या. आणि त्यानंतर त्या पाण्याचं काय करायचं, तर ते पाणी जे आहे ते अभिषेकाचं ते दोघांनी, म्हणजे मिस्टरांनी आणि मी दोघांनीच मिळून प्यायचं असं सांगितलं होतं. त्यानंतर दुसरी सेवा सांगितली होती की जे आपली श्रीकृष्णाची मूर्ती असते त्यावरती अभिषेक करून संतान गोपाळ मंत्र 1 माळ करायची होती. त्याचबरोबर गोविंद दामोदर स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते मला एकदा वाचून त्याच्यावरती पण अभिषेक, म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची, त्याच्यावरती 1 माळ संतान गोपाळ मंत्र, त्याचबरोबर गोविंद दामोदर स्तोत्र आणि पुत्रप्राप्तिदायक षष्ठी स्तोत्र हे स्तोत्रसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. आणि या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत आणि याच सेवा मला गुरुमाऊलींनी सांगितल्या होत्या. आणि ह्या सगळ्या सेवांसोबतच मला 3 गुरुचरित्र पारायण करायला सांगितले होते, जे की मी करण्याआधीच मला माझी गुड न्यूज मिळाली. तर काय झालं ना की मध्ये अशा काही घटना घडल्या की मला गुरुचरित्र पारायण करायला मिळालंच नाही. म्हणजे करायची खूप इच्छा होती. मी ह्या सेवा कंटिन्यू रोज न चुकता, महाराज साक्षीला आहेत, करत होते. कधीही खंड पाडला नाही. म्हणजे ज्यावेळी मासिक धर्म सुतक विटाळेल त्यावेळी पडायचंच, पण असा जाणून बुजून किंवा कंटाळा करून कधीही मी खंड पाडला नाही. रोजच्या रोज मी सेवा करायची. आणि त्यावेळी असं झालं होतं की मिस्टर जे होते ते पुण्याला असायचे जॉबसाठी आणि मी इकडे गावी असायचे. तर मी ही पण माझं कन्क्लुजन विचारलेलं की ती म्हणजे मिस्टर तिकडे असतात, मग हे पाणी मी एकटी पिलं तर चालेल का. तर हे सगळं मी व्यवस्थित विचारलं होतं. ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा ना सेवा घ्यायला, तुम्ही तिथं सगळं विचारून व्यवस्थित क्लिअर करून सेवा घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या कोणत्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि तिथे सगळे सेवेकरी दादा ताई जे असतात ते आपल्याला खरंच खूप सुंदर मार्गदर्शन करतात. कोणताही प्रश्न आपल्याला उरत नाही. तर हे सगळं झालं तर त्यांनी सांगितलं होतं हो हे सगळं पाणी जे आहे अभिषेकाचं, म्हणजे शिवलिंगावरती जो अभिषेक केलेलं पाणी आहे, त्याचबरोबर श्रीकृष्णाचं जे मूर्तीवरती अभिषेक केलेलं पाणी आहे ते तुम्ही एकटी पिऊ शकता. त्याचबरोबर ज्यावेळी मिस्टर इकडे येतील त्यावेळी तुम्ही हे त्यांना देऊ शकता. तर मी तसंच करायचे. ज्यावेळी ते इकडे यायचे शनिवार रविवारी किंवा सुट्टी असेल त्यावेळी त्यांना मी अभिषेकाचं पाणी आम्ही दोघं मिळून प्यायचं, इतर वेळी मी एकटीच प्यायचे. तर अशी सेवा मला सांगितली होती. फक्त 4 महिन्यात, खरंच सांगते, आम्ही गेलो होतो 25 ऑगस्ट 2021 आणि 26 ऑगस्ट 2021 हे दोन दिवशी आम्ही गेलो होतो. आणि तिथून पुढे 4 महिने म्हणजे डिसेंबर एंडिंगला मला माझी गुड न्यूज मिळाली. खरंच सांगते खूप 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 आनंद झाला होता. आणि 1 वर्षाच्या आतच माझं बाळ या जगामध्ये आलं होतं. 4 ऑगस्ट 2022 आम्ही गेलो होतो कधी 25 ऑगस्ट 2021 आणि 4 ऑगस्ट 2022ला माझा प्रवल मला मिळाला होता. फक्त महाराजांच्या कृपेमुळे, गुरुमाऊलींच्या कृपेमुळे. आणि ही सेवा जी आहे ना ती मला म्हणजे खरंच सांगू का खूप विश्वासाने, आणि तुम्ही जी सेवा करता ना विश्वासाने करा, श्रद्धेने करा, नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आता मला
काही ताई विचारतील की आम्ही ही सेवा करू शकतो का? तर बघा, तुम्ही करू शकता, पण कसं असतं ना की प्रत्येकाच्या भोगानुसार, प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या समस्येनुसार केंद्रामध्ये आपल्याला सेवा मिळत असतात. आणि त्याचबरोबर मला नित्यसेवासुद्धा रोजची करायला सांगितली होती. तर प्रत्येकाच्या समस्येनुसार सेवा देत असतात. सेवा कोणतीही, सगळ्या सेवा एकच सेवा, फक्त मनात विश्वास श्रद्धा असणं महत्त्वाचं असतं. ज्यावेळी बघा आपण डॉक्टरांच्याकडे जातो तर पेशंट सगळे अनेक प्रकारचे पेशंट्स असतात, त्याचे प्रत्येक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाला त्याच्या प्रॉब्लेम्सनुसार डॉक्टर गोळ्या औषध देत असतात. तर इथंसुद्धा तसंच आहे, प्रत्येकाच्या समस्येनुसार अडचणीनुसार आपल्याला सेवा मिळत असते. तुम्ही ही सेवासुद्धा करू शकता, काही हरकत नाही. पण तुमचा जो काही प्रॉपर प्रॉब्लेम आहे, तुम्ही केंद्रात जाऊन तिथं प्रश्नोत्तरचा कार्यक्रम ज्यावेळी असतो, सेवा ज्यावेळी असते, त्यावेळी तिथे तुम्ही जाऊ शकता. माऊलींना प्रश्न विचारू शकता. त्याचे उत्तर समाधानकारकरित्या तुम्हाला माऊली देतील, तुम्हाला सेवा देतील. आणि नक्कीच तुमच्या जी काही अडचण आहे, संतान प्राप्तीच असं नाही, जे पण तुमचं काही प्रश्न असेल त्याचं तुम्हाला त्यातून तुम्हाला सुटका. आणि बघा, ज्यावेळी आपण सेवा घेऊन घरी येतो ना, त्यावेळी तिथेच आपला प्रश्न सुटलेला असतो. ज्यावेळी आपण केंद्रामध्ये पाऊल टाकतो, गुरुमाऊलींच्या पुढे नतमस्तक होतो, गुरुमाऊली साक्षात स्वामी समर्थ स्वरूप आहेत, स्वामींचं जो रूप आहेत, त्यांच्यापासून जो भक्त येतो ना, तो कधीच रिकाम्या हाताने येत नाहीत. आणि महाराज आहेत, महाराजांनी, मग खरंच सांगते, गुरुमाऊलींच्यामुळे आणि स्वामींच्या सेवेमुळे हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये शक्य झालं होतं. जिथे डॉक्टरांनीसुद्धा नाही, शक्य नाही अशी गोष्ट सांगितली होती, ती फक्त महाराजांच्या सेवेने शक्य झालं होतं. तर ही सेवा मला गुरुमाऊलींनी दिलेली होती. तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत, छोटीशी माहिती आणि होती, त्याचबरोबर सेवा पण होती. आणि तुमच्या कमेंट आली होती की मला एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई, तुम्ही जी संतान प्राप्तीसाठी सेवा केली ती मला सांगा. तर आज मी ती सेवा तुमच्यासोबत शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.